नमस्कार. हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात दिसतात ही 15 लक्षणे. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जेव्हा हृदयाला व्यवस्थितपणे रक्ताचा पुरवठा होत नाही तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी आपले शरीर आपल्याला धोक्याची सूचना देते. हृदयविकाराचा झटका येण्याच्या 1 महिन्यापूर्वीच हृदय आपल्याला काही लक्षणे दाखवू लागते. दी गोल्डन अवर या संकल्पनेनुसार हार्ट अटॅक आल्यानंतर 12 तासांच्या आत उपचार केल्यास आपण रुग्णाचा जीव वाचवू शकतो. हार्ट अटॅकची लक्षणे दिसू लागतात 6 तासांच्या आत अँजिओप्लास्टी केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. हार्ट अटॅकची लक्षणे दिसू लागल्यानंतर 12 तास उलटल्यास त्यानंतर उपचार केल्याने म्हणावा तितका फायदा होत नाही. तर चला जाणून घेऊया ती काही लक्षणे. नंबर 1. कोल्ड स्वेट म्हणजेच ओला घाम. वातावरण उष्ण नसेल तसेच कोणत्याही स्वरूपाचा व्यायाम किंवा शारीरिक हालचाल न करताही जो घाम येतो त्याला कोल्ड स्वेट असे म्हणतात. हे हार्ट अटॅकचे एक मोठे लक्षण आहे. नंबर 2. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी डाव्या हाताला तीव्र वेदना होतात. डावा हात बऱ्याच काळापासून दुखत असेल किंवा सुन्न झाला असेल तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या. नंबर 3. धाप लागणे, अचानक हृदयाचे ठोके म्हणजेच हार्टबीट वाढणे हे देखील हार्ट अटॅकचे एक पूर्वलक्षण आहे. नंबर 4. हार्ट अटॅक येण्यापूर्वी रुग्णांना खांद्याजवळ खूप प्रेशर जाणवतो, वेदना होतात. खांदेदुखीचं कारण हे हार्ट अटॅकचं असू शकतं. नंबर 5. हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर अस्वस्थ बनते, काहीतरी अघटित होण्याची भीती वाटू लागते, जीव घाबरतो. नंबर 6. गुदमरल्यासारखे वाटणे, अस्वस्थ वाटणे ही हार्ट अटॅक येण्यापूर्वीचे एक मुख्य लक्षण आहे. नंबर 7. हिप्पोक्रॅटिक फिंगर्स हे हार्ट अटॅकचे एक नवीन लक्षण आहे. हाताची बोटं एकमेकांवर आदळल्यास बोटांच्या टोकांना सूज येते. बऱ्याच काळापासून हृदयामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा नीट होत नसल्यास लोकांमध्ये अशी लक्षणं दिसतात. नंबर 8. हार्ट अटॅक येण्यापूर्वी छातीत तीव्र वेदना होऊ लागतात. या वेदना खांदा, हात, मान, पाठीकडे जातात. डाव्या हाताला मुंग्या येतात. शरीराची डावी बाजू सुन्न पडू लागते. नंबर 9. हृदयाच्या संबंधित काही समस्या असतील तर ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यामुळे चिंता, अस्वस्थता आणि निद्रानाश होतो. जर झोपेच्या तक्रारी असतील किंवा व्यवस्थित गाढ झोप लागत नसेल तर वेळीच तज्ज्ञांना भेटावे. नंबर 10. हृदयाच्या शिरा ब्लॉक झाल्याने छातीत जडपणा येतो. त्यामुळे मोकळा श्वास घेता येत नाही. मोकळा श्वास घेता न येणे हे हार्ट अटॅकचे एक प्रमुख लक्षण आहे. हृदयविकाराच्या झटक्याच्या जवळपास 6 महिने पूर्वीपासूनच हे लक्षण आढळून येते. नंबर 11. विनाकारण येणारा थकवा हे देखील हार्ट अटॅकचे एक मुख्य लक्षण आहे. दीर्घकाळ विनाकारण शरीर थकत असेल तर हा प्रकार हृदयविकाराच्या झटक्याला कारणीभूत ठरतो. अगदी साधे काम केले तरी देखील शरीर दमते. नंबर 12. छातीमध्ये वेदना होणे हे हार्ट अटॅकचे सामान्यपणे आढळणारे एक लक्षण आहे. छातीमध्ये वेदना होण्याची इतरही बरीच कारणे आहेत, परंतु त्याकडे दुर्लक्ष मात्र करू नये. नंबर 13. हार्ट अटॅक येण्यापूर्वी रक्ताच्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही. परिणामी पोट फुगणे, मळमळ आणि पोटदुखी असे त्रास होतात. या लक्षणांना फक्त पचनाच्या समस्या समजून दुर्लक्ष करू नका. नंबर 14. छातीत दुखताना हे सहसा उजव्या किंवा डाव्या बाजूला, जबड्यात, डावा हात किंवा पाठीत वेदना होतात. तसेच काही रुग्णांना वरच्या भागातील पोटाच्या मध्यभागी सुद्धा वेदना जाणवतात. अनेकदा या वेदना ॲसिडिटी आहे असे समजले जाते. नंबर 15. असामान्यपणे घाम येणे. हृदयविकाराचा झटका येण्याचे अजून एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे अतिप्रमाणात घाम येणे. जर कोणत्याही कारणाशिवाय खूप जास्त घाम येत असेल तर हा नक्कीच हृदयविकाराचा झटका असू शकतो. चला तर कशा वाटल्या तुम्हाला या सर्व टिप्स? आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.